लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका TRPच्या यादीत देखील नेहमीच टॉप 5 वरती असते. तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांची खूप आवडती मालिका आहे. जीवा नंदिनी आणि पार्थ काव्या यांची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता या मालिकेत उलगडणार प्रेमाचे 7 रंग असा सिक्वेन्स सुरू आहे. या प्रेमाच्या रंगातील पहिला रंग म्हणजे आकर्षण, दुसरा ओढ, तिसरा प्रेम, तसेच चौथा विश्वास, पाचवा पूजा, सहावा वेड आणि सातवा समर्पण हे रंग दाखवण्यात येणार आहेत. म्हणजेच या रंगांनुसार मालिकेत पुढे सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे. त्यातील आकर्षण, ओढ आणि प्रेम हे रंग प्रोमोनुसार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तसेच या मालिकेचं कथानकही यानुसार सुरू आहे. आता या मालिकेतील चौथा रंग म्हणजे आस्था तसेच विश्वास यावरती आपल्याला कथानक पाहायला मिळणार आहे. जीवा आणि काव्याच्या त्या कृतीमुळे नंदिनी समोर त्यांचा भूतकाळ येणार का असा ट्विस्ट या मालिकेत पाहायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत कोणता ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. काव्या आणि जीवाचं सत्य सर्वांसमोर येणार आहे का याबाबतची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. काही दिवसांपूर्वी काव्या लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये होती हे तिची सासू मालिनीला समजले होते. मात्र ती ज्याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती त्याचे नाव मात्र तिला माहीत नव्हते. ती खरं तर मालिनीचा धाकटा मुलगा जीवा याच्यासोबतच रिलेशनशिपमध्ये आहे. जीवाचे लग्न काव्याच्या मोठ्या बहिणीशी झाले आहे, तर काव्याचे लग्न जीवाच्या मोठ्या भावाशी पार्थशी झाले आहे. परिस्थितीमुळे त्यांना ही लग्न करावी लागली. सुरुवातीला हे सर्व स्वीकारणे सर्वांनाच कठीण गेले. मात्र आता वेळ जशी पुढे जाईल तसे हे चौघेही त्यांचे नाते स्वीकारताना दिसत आहेत. भूतकाळ विसरून हे हळूहळू पुढे जाताना दिसत आहेत. काव्या आणि जीवाच्या नात्याबद्दल नंदिनी आणि पार्थला देखील अजिबात कल्पना नाही. आता मात्र नंदिनीला काव्या जीवाच्या भूतकाळाबद्दल माहीत होईल का असा प्रश्न समोर आला आहे. याचाच आता उलगडा करत स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांसमोर निर्माण केला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की काव्या, जीवा, नंदिनी आणि पार्थ हे पाणीपुरी खात असतात. त्यांच्यात स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. या दरम्यान नंदिनीला फोन येतो आणि तो फोन घेऊन ती बोलण्यासाठी बाहेर जाते. तितक्यात पाणीपुरी खाताना काव्याला ठसका लागतो. ते पाहून जीवा आणि पार्थ काळजीत पडतात. पार्थ तिला वर पाहण्यास सांगतो. तितक्यात जीवा पाणी घेऊन येतो आणि तिच्या डोक्यावर पाणी टाकतो. त्यानंतर काव्याचा ठसका थांबतो. त्याच वेळी नंदिनी बाहेरून येते. ती आश्चर्याने म्हणते, काव्याला असं केलं की बरं वाटतं हे आमच्या घरातल्यांनाच माहीत होतं. जीवा, हे तुम्हाला कसं कळलं? त्यानंतर जीवा व काव्या एकमेकांकडे पाहतात. हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने नंदिनीला लागणार का जीवा आणि काव्याच्या भूतकाळाची चाहूल अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार? पार्थ आणि नंदिनीला जीवा आणि काव्याचा भूतकाळ कळणार का? त्यांच्या नात्याबद्दल सर्वत्र खुलासा होणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. दरम्यान उलगडणार प्रेमाचे 7 रंग यातील शेवटचा रंग 7वा म्हणजेच समर्पणाचा आहे. त्यामुळेच या शेवटच्या 7व्या रंगापर्यंत म्हणजेच समर्पणापर्यंत काव्या आणि जीवाच्या नात्याबद्दल मालिकेत मोठा खुलासा होऊ शकतो. पार्थ आणि नंदिनीला काव्या आणि जीवाच्या नात्याबद्दल लवकरच समजू शकतं. त्यामुळेच उलगडणार प्रेमाचे 7 रंग हा ट्विस्ट लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सुरू आहे. दरम्यान लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला आवडते का? पार्थ आणि नंदिनीची जोडी तुम्हाला आवडते की जीवा आणि काव्याची? तसेच नंदिनी आणि जीवाची जोडी आवडते की काव्या आणि पार्थची जोडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते? त्याबद्दल आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.